उत्तर नेपाळच्या काही भागामध्ये महापुरानं हाहाकार, पूरस्थितीमुळे 55 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. 1000हून अधिक लोक बेपत्ता, तर 100 पेक्षा जास्त भारतीय नॉट रिचेबल. रासुआ जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान. तिबेटमध्ये झालेल्या भूकंपामुळे हिमस्खलन आणि पूर. तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यानं नेपाळमध्ये विध्वंस. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळत सुटले. अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प वाहून गेले. नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी. बिहारच्या गंडक नदीत सुमारे 3 मीटर उंच पाण्याच्या लाटांचा अंदाज. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात. पंतप्रधान मोदींची नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा. नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल मदत मोहिमेसाठी सज्ज. IAFचे C-17 विमान मध्यरात्री उड्डाण करणार. मदत आणि बचाव साहित्य नेपाळला पाठवलं जाणार. पेपरफुटीनंतर MPSCकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती. या प्रकरणी 3 अधिकारी आणि क्लास चालकासह 6 जण अटकेत. प्रेम प्रकरणामुळे MPSCच्या पेपरफुटीचं भिंग फुटलं. वडिलांनी मुलीसाठी पेपर फोडला. मुलीनं पेपर प्रियकराला दिला, मात्र प्रियकरानं मित्राला पेपर दिल्यानं झालेल्या वादानंतर प्रकरण उघडकीस. प्रेयसी ऋतुजा पाटीलला अद्याप अटक नाही. प्रियकर गौरवसह ऋतुजाचे वडील ताब्यात. रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. राहुल गांधींसोबतच्या जवळीकीमुळे राजकीय चर्चांना उधाण. काही दिवसात रोहित पवार राहुल गांधींची भेट घेणार. पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देणार. रुपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्स बार, हुक्का पार्लर. हा कोट्यवधींचा डोलारा उभा करण्यासाठी खरात प्रकरणातील पतसंस्थेतून पैसे आले नाहीत ना? रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. चाकणकरांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी. राज्यातील अंगणवाडी आणि मिड डे मीलच्या व्यवस्थेवर FDAचं लक्ष. सर्व अधिकाऱ्यांना तपासणीचे तुकाराम मुंढेंचे आदेश. सेंट्रल किचन्समधून मुलांना दिले जाणारे अन्न तपासले जाणार. वर्षभरातून किमान 2 वेळा तपासणी होणार. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा उद्या 1 तासासाठी बंद. बोगद्यामध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेचे प्रात्यक्षिक होणार असल्याने निर्णय. नाशिक इगतपुरीसह नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक घाटमार्गे वळवणार.